सकाळ माध्यम समूह आयोजित श्री गुरु पादुका दर्शन उत्सव वर्ष 3, ज्यामध्ये आपल्या मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रातल्या 21 संत महागुरूंचा आपल्याला इथे पादुकांचा दर्शनाचा लाभ मिळतो आहे। आणि याच मांदियाळीमध्ये आज एक अलौकिक व्यक्तिमत्व आपल्याबरोबर आहे। स्वतः अंगरे पाटील सर आपल्याबरोबर आहेत। सर नमस्कार। नमस्कार नमस्कार सर, तुम्ही इथे आलात, खरंच खूप आनंद होतोय, पण आपला अनुभव कसा होता या पादुकाच्या दर्शनांचा आम्हाला आवडेल। संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाशे कळस। हे अक्षरशः इथं पंढरी अवतरल्यासारखा भास झाला आणि आहेच ॲक्च्युली एवढ्या मोठ्या संतांच्या, कारण वारकरी संप्रदायाची परंपरा ही सगळ्यात महाराष्ट्राची सगळ्यात मोठी धरोहर आहे आणि सगळे संत पंत तंत यांचं साहित्य वाचूनच आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहोत। त्यामुळे तो प्रभाव म्हणजे सुधारणावादी विचार, पुरोगामी विचार, संतांच्या विचारांचा समानतेचा संदेश, हे सगळं या ठिकाणी जे अवतरलेलं आहे ते म्हणजे अवघे विश्वच अवतरलेलं आहे। म्हणजे आता विश्वात्मके देवे येणे वाग्येने तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान। हे म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितलं म्हणजे स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, सगळ्या जगाचं कल्याण व्हावं हे अपेक्षित होतं। त्यामुळे हा विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे संतपासून आधुनिक संत, सद्गुरू साईबाबा, शिर्डीस ज्यांचे लागतील पाय टळते अपाय सर्व त्याचे, म्हणजे सगळ्या एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आयुष्याकडे बघण्याचा जो असतो त्या संतांच्या शिकवणीतनं मिळतो। आणि हे शक्ती भक्ती व्यासपीठ सकाळच्या माध्यमातून मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या भक्तांना उपलब्ध करून दिल्याबद्दल मी स्वतः वारकरी संप्रदायाचा फॉलोअर असल्यामुळं माझं खूप कनेक्ट आहे ते, मी वारी पण केलेली आहे, त्यामुळं हा एक चांगला अनुभव आहे आणि म्हणजे धन्य झाल्यासारखं आहे। थँक्यू सर। खरं तर युवा वर्ग तुम्हाला खूप फॉलो करतो, तुमच्या विचारांना, आणि तुम्ही जे शिकवण देता वारंवार त्यांना मार्गदर्शन करता, त्यामुळे युवा वर्गावर तुमचा खूप मोठा प्रभाव आहे। तर मला असं वाटतं ह्या निमित्ताने युवा वर्गाला काय संदेश द्याल? युवा वर्ग सध्या स्क्रोलिंगमध्ये आणि स्क्रीन टाईममध्ये अडकलेला आहे आणि त्यांना आता आपल्याला सगळ्यांना त्यांना रचनात्मक आणि होकारात्मक गोष्टी, म्हणजे खूप हुशार जनरेशन आहे, नवीन पिढी जी आहे ती टेक सॅव्ही आहे, आधुनिक विचारांची आहे, पुढं पाहणारी आहे, फ्युचरिस्टिक आहे आणि त्याला फक्त जरासं स्क्रोलिंग आणि त्या मोबाईलच्या गुंत्यातनं बाहेर काढलं तर अजून चांगलं जग आपल्याला पाहायला मिळेल आणि शांतता जगात निर्माण व्हावी आणि नांदावी, यासाठी सगळ्यांनी आपण प्रयत्न करूयात। धन्यवाद। तर मला तेच सांगायचं आहे तुम्हाला की 21 आणि 22 मार्च 2026 सकाळी 10 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत वरळीतल्या NSCI डोम, जे नेहरू तारांगणाच्या अगदी जवळ आहे, शनिवार रविवारची सुट्टी आहे, जरूर या 21 संत सद्गुरूंच्या पादुका दर्शनाचा हा अभूतपूर्व सोहळा अनुभवा, त्याचा लाभ घ्या। सकाळ माध्यम समूहातर्फे आम्ही आयोजित केलेला हा श्री गुरु पादुका दर्शन उत्सव वर्ष 3, याचा आवर्जून सगळ्यांनी लाभ घ्या। धन्यवाद। सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।